नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो. तर बऱ्याच दिवसापासून मी अनुभव शेअर केला नाही आणि मला खूप खूप सुंदर असा अनुभव गजानन महाराजांचा आलेला आहे आणि बाबांनी मला दर्शन दिलेलं आहे. आणि हा अनुभव मला खूप दिवसापासून तुम्हाला सांगायचा आहे, पण खरं सांगते आत्ता योग आला हा अनुभव सांगण्याचा. आणि हे पण तुम्हाला सांगते मी की गजानन महाराजांच्या कृपेनं म्हणजे मला जे काही माझ्या मनात येतं, जी इच्छा होती, जे मला आवडतं ते माझे बाबा मला कसं देते हा पण अनुभव मला आला. कारण गजानन महाराजांच्या कृपेनं माझं खूप सुंदर घर झालं. आता तुम्ही वास्तुशांतीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी ते शेअर केलेले आहेत. ते फक्त गजानन बाबाच्या कृपेनं झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगण्यात मला खरंच खूप खुशी होती. आणि हा पण अनुभव मी तुम्हाला शेअर करेल, कारण दिवाळीच्या वेळेस आलेला अनुभव आहे आणि ही गजानन महाराजांनी मला दिलेली आहे ती ओवाळणी आहे. तो पण अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या पहिले बाबा तर ह्या घराच्या पूर्ण प्रवासात माझ्यासोबत होतेच होते, पण त्यासोबत इतका सुंदर अनुभव मला आलेला आहे त्यांच्या दर्शनाचा, ते मी तुम्हाला सांगते. तर खूप सुंदर वास्तुशांती झाली गजानन महाराजांच्या कृपेनं. आणि गजानन बाबा शेगावून आले होते आणि मी त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलं होतं गजानन बाबासाठी, एक त्यांना बोलवण्याचं निमंत्रण. म्हणजे इतक्या घाई गडबडीत सर्व काही झालं तरी पण मी बाबांसाठी ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि बाबा कसे शेगावून आले हा पण अनुभव मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या पहिले मी तुम्हाला बाबांनी मला कसं दर्शन दिलं ते आता ऐका. तर वास्तुशांती वगैरे झाली आणि तिकडं सामान राहिलं होतं. म्हणजे ते घर मी इन्व्हेस्ट म्हणूनच घेतलेलं आहे. आणि घर इकडं मी राहते त्या घराच्या खूप जवळ आहे, जास्त अंतर नाही. तर ते घर भाड्याने द्यायचं होतं म्हणून तिकडं थोडंफार सामान होतं, ते घ्यायला मी चालले होते. भर दुपारी 12 वाजले होते त्यावेळेस. तर खूप मोठा रोड आहे टी व्ही सेंटरचा आणि दोन्ही साईडनं या साईडनं गाड्या येत होत्या, या साईडनं जात होत्या आणि मी पलीकडल्या साईडनं होते. दुकानाची लाईन होती. तर इतका मला असा आवाज येत होता, म्हणजे खूप लोक होते पण तो आवाज असा माझ्याच कानात, ताई 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 असा आवाज, आणि इतका जवळ येत होता. म्हणजे इतक्या गाड्या, एवढी गर्दी, एवढे लोक, तरी पण तो आवाज माझ्या कानात येत होता. म्हणून मी असं पुढे जाऊन थोडं थांबले की कोणी मला आवाज देतं काय. मी असं थांबले त्या साईडनं, तर कुणीतरी भगवे वस्त्र घालून ताई थांब ताई थांब असं करत माझ्याजवळ, म्हणजे तितक्या लांब मी पाहिलं की ते लगेच माझ्या समोर आले. आणि मी त्यांना बोलले काय, म्हणजे मी काही बोलायच्या अगोदरच ते म्हणे मला की मी शेगावून आलो. मी त्यांना 2 वेळेस विचारलं काय, कुठून आले तुम्ही. म्हणे शेगावून. मी बोलले हां शेगावून आलो म्हणे मी, मला आता पैठणला जायचे, तर मला डाळ आणि तेल दे. तर मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठून आले. म्हणे मी शेगावून आलेलो आहे, आता मला पैठणला जायचे. मला ते जास्त बोलले नाही, मी बोलल तेवढंच ते बोलत होते की म्हणे मला डाळ आणि तेल पाहिजे, आणि बघ म्हणे किती भाव वाढलेत आता तेलाचे, डाळीचे. तर मी काहीच बोलले नाही. मी बोलले की आणि मी घर घेतले असल्यामुळं आणि मी घरातून तशीच गडबडीत निघाले, त्यामुळे मी पैसे सोबत घेतले नव्हते आणि माझ्या फोनपेमध्ये पैसे नव्हते. नाही तर फोनपेमध्ये पैसे असते तर मी कोणत्या दुकानावर गेले असते आणि त्यांना सांगितलं असतं की फोनपेनं त्यांना पैसे दिले असते आणि सामान घेऊन दिलं असतं. पण माझ्या फोनपेमध्ये पण काही बॅलन्स नव्हतं, कारण घरामुळं सर्व इन्व्हेस्ट वगैरे काहीच नव्हतं राहिलं शिल्लक. घरी होते पैसे. तर मग मला तर खूप खुशी झाली. मी त्यांना बोलले की बाबा मी गजानन महाराजांची भक्त आहे आणि मला तुम्हाला द्यायचं आहे, मी तुम्हाला 500 रुपये देते, तुम्ही तेल घ्या आणि डाळ घ्या, काय घ्यायचं तर घ्या, पण मी आत्ता 2 मिनटात येते, इथं जवळ माझं घर आहे. तर हो म्हणे. आणि मी इथं नारळाचा एक गाडी होती नारळ पाण्याची, म्हणे मी इथं थांबतो,
तू पैसे घेऊन ये. मी त्यांना 3-3 वेळेस बोलले, बाबा तुम्ही जाऊ नका, मी 2च मिनिटात येते. आणि मी इतक्या घाई गडबडीत मी घरी आले. मी इतकं फास्ट पैसे घेतले आणि मी लगेच तिथं गेले आणि शोधायले तर तिथं कोणीच नाही. मी त्या नारळवाल्यांना विचारलं की भैया इथं कोणीतरी आले होते का भगवे वस्त्र घालून, गोसावी वगैरे? नाही म्हणे ताई, इथं कोणीच आलं नाही. बापरे, मी त्या जवळपासच्या एरियात त्यांना शोधलं, मला ते कुठंच दिसले नाही. आणि विचार करा, जर ते एखादे दुसरे असते साधारण व्यक्ती तर 500 रुपये यायला लागले म्हणल्यावर कोणी गेलं असतं का एवढ्या लवकर? थांबलंच असतं ना तिथं. पण ते तिथं म्हणजे थांबलेच नाही, ते डायरेक्ट गायब झाल्यासारखं झालं. आणि असा हा अनुभव होता. असं वाटतं मी आत्ता अनुभव सांगावं, असं गजानन महाराजांची इच्छाच नाही आहे, कारण मी 2-3 वेळेस अनुभव शेअर केला हा. पण का माहीत कॉपीराईट पडत आहे. त्यामुळे आता बघते मी परत एकदा ट्राय करून. बाबाच्या इच्छेविरुद्ध खरंच पानही हलत नाही. हा अनुभव तर आत्ताच येतोय मला. मित्रमैत्रिणींनो, आपले अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करत जा आणि आपले अनुभव जास्तीत जास्त शेअर करत जा.